राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ संसूक जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 9 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत वाहतूक केली जाते. या अवैध वाळू तस्करीत जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे हे विरोध करत असल्याने वाळू तस्करांनी त्यांचे शेतीमालाचे व पाईपलाईन फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. त्यांच्यासह कुटुंबात जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी डोंगरे यांनी घारगाव पोलीस स्टेशन येथे तक्रारी देखील दाखल केल्या, परंतु पोलीस व महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने न्याय मिळवण्यासाठी विविध स्तरावरती निवेदनं देत झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करून न्याय मिळवण्यासाठी त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसले असून सोमवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता संगमनेर प्रांत कार्यालयासमोर त्यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. अवैध वाळू तस्करीला राजकीय वरद असतं तर पोलीस व महसूल प्रशासनाचे पाठबळ मिळत असल्याने वाळू तस्करांची मुजोरी वाढली. यातून नदी काठच्या शेतकऱ्यांना मारहाण करत हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली जाते. मागील महिन्यात अकलापूर येथील शेतकरी बाळासाहेब फापाळे यांनी शेत जमिनीतून वाळूचे डंपर जाऊ देण्यास विरोध केला असता त्यांचे वॅगनर कारवर वाळूचा डंपर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न देखील झाला. शेतकऱ्यांवर यातून मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. मुळा नदी पात्रातून वाळू तस्करीस डोंगरे हे अडथळा निर्माण करतात. या आकसबुद्धीने काही वाळू तस्करांनी त्यांचे शेतातील कपाशी पिकात ट्रॅक्टर घालून पिकाचे नुकसान केलंय. शेतातील पाईपलाईन फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय. मुळा नदी पात्रात वाळूचे डंपर, ट्रॅक्टर, JCB यासारखी वाहने ने आण करण्यासाठी रस्त्याची अडचण निर्माण होत असल्याने तेथील वन क्षेत्रातून JCBच्या साहाय्याने रस्ता बनविला. याबाबत डोंगरे यांनी वन विभागाकडे तक्रार केल्याचा रोष मनात धरून त्यांना व त्यांचे कुटुंबियात जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. परंतु हातावर घडी तोंडावर बोट असलेला वन विभाग अधिकाऱ्यांकडून संबंधित वाळू तस्करांवर कुठलीही कारवाई झाली नाही. संबंधितांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार डोंगरे यांनी केला आहे. महसूल, पोलीस, वन विभाग प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील कुठलीही प्रशासन कारवाई करत नसल्याने वाळू तस्कर व संबंधित प्रशासनाचे काही अधिकाऱ्यांत आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याची शंका डोंगरे यांनी व्यक्त केली आहे. साकूर पठार भागात गेल्या काही दिवसापासून राजकीय हस्तक्षेपाने घारगाव पोलीस प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करत अवैध वाळू तस्करी बरोबर अवैध धंद्यांचे मोठे रॅकेट सुरू झाले आहे. यामुळे संघटित गुन्हेगारी बळावली असून देशी विदेशी बनावटीची दारू विक्री, गांजा, गुटखा, हातभट्टीची दारू, जुगार, मटका यासारख्या धंद्यांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती बळावली असल्याने पठार भागात कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.